नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत जुन्या वायरचा पुनर्वापर कसा करायचा। घरामध्ये चार्जरचे वायर भरपूर पडलेले असतात, पण त्याचा पुनर्वापर कसा करायचा हे मात्र आपल्याला माहित नसतं, म्हणून ते तसेच पडलेले राहतात। आपली कामं वेळेत व्हावीत आणि कमी वेळेत भरपूर कामं व्हावीत आणि आपल्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून मी एक तुमच्यासोबत हिवाळ्यामध्ये उपयोगी येणाऱ्या भरपूर साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून महिलांना पैशांची देखील बचत करता येईल। चला मग बघूया आजची पहिली टिप कोणती आहे ते। ही टिप आपली सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे। सध्या हिवाळा चालू आहे, भरपूर थंडी असते। सकाळी स्वेटर किंवा जर्किन आपण घातलेलेच असतात आणि स्वेटर जर्किन काढून ठेवायचे आणि नंतर काम करायचं म्हटलं की अंगावर काटा येतो। थंडीचे दिवस आहेत, आपण हे स्वेटर आणि जर्किन मात्र काढून ठेवू शकत नाही आणि सकाळच्या वेळी महिलांना भरपूर कामं सुद्धा असतात। त्यावेळी काय करायचं बघा, इथे आपण काय करू शकतो। जेव्हा आपण जर्किन किंवा स्वेटर हातामध्ये घातलेलं असतं तेव्हा त्याच्या स्लीव ज्या असतात त्या आपल्या चपाती मळण्याच्या पिठामध्ये जाऊ शकतात, किंवा मग आपण कोणतीही कामं करत असलो तरी आपल्याला ती अडचण म्हणून आपल्याकडे भरपूर वेळा ते आपल्या हातामध्ये येतात आणि ही स्लीव आपल्याला मागे सारली तरी सुद्धा ती पुढे पुढे येतच राहते। त्यामुळे ही स्लीव जर पाठीमागे आपल्याला ॲडजस्ट करून ठेवायची असेल तर एक रबर बँड घ्यायचा आहे। घरात रबर बँड हे किचनमध्ये प्रत्येक महिलांच्या पडलेले असतातच, तर त्यातलंच एक रबर बँड उचलून घ्यायचं आहे आणि असं स्लीववरती लावून ठेवायचं आहे। जेवढं रबर बँड तुम्ही पाठीमागे सरकवून ठेवाल तेवढं आपलं स्लीव पाठीमागे जाणार आहे आणि ती पुन्हा पुढे येणारच नाही। म्हणजे कामामध्ये जो अडथळा होत होता स्लीवचा तो पुन्हा कधीही होणार नाही आणि आपली जी कामं आहेत ते अगदी वेळेत होतील आणि आपल्या सगळ्या अडचणी सुद्धा दूर होतील। तुम्हाला कशी वाटली ही आयडिया नक्की सांगा। इथे डिझाईन सुद्धा छान तयार झाली बघा, रबर बँड आतमध्ये दिसतही नाही आणि अशा प्रकारची इथे फोल्डिंगही तयार झाली। जर्किन जे आहे ते एका वेगळ्या डिझाईनचं दिसायला लागेल आणि स्वेटर असेल किंवा जर्किन असेल कोणतीही गोष्ट असेल तरी तुम्हाला ही टिप नक्कीच उपयोगी पडेल। दोनच रबर बँडची ट्रिक आहे पण नक्कीच उपयोगी आहे। तुम्हाला आवडली की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। पुढची टिप आपण बघतोय पुरीच्या रिलेटेड, आणि ह्या पुऱ्या तळत असताना आपण वापरतो अशा प्रकारचे पसरट पॅन किंवा कढई। पण बऱ्याचदा काय होतं की आपण यामध्ये पोहे करतो, उपमा करतो किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे तळणीचे पदार्थ देखील अशा प्रकारच्या पॅनमध्ये आपण करत असतो आणि भाज्या देखील करतो। त्यामुळे या पॅनचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो आणि या पद्धतीने वापर करत असताना तेलाचा संपर्क हा आपल्या पॅनशी आल्याशिवाय राहत नाही। दररोजच आपण हा पॅन वापरत असतो, पण बऱ्याचदा बारकाईने लक्ष दिलं तर आपण हा पॅन जेव्हा गॅसवरती ठेवतो किंवा कढई असेल तरी सुद्धा, नॉनस्टिकचे पॅन असतील, कढई असेल, काहीही असेल, जेव्हा आपण गॅसवरती ठेवतो तेव्हा जसं जसं ते गरम होतं तसं त्यामधून एक ऑइली पदार्थ बाहेर पडतो, म्हणजेच यामधून तेल बाहेर पडतं। हे तेल बाहेर पडलं आणि आपल्या आहारात गेलं तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं। घरामध्ये वेगवेगळे आजार वाढू नये, आपली तब्येत खराब होऊ नये आणि आजारपणापासून आपण दूर राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर 4 दिवसाला किंवा 8 दिवसाला तुम्ही या तव्याची किंवा या पॅनची डीप क्लिनिंग करायला अजिबात विसरू नका। डीप क्लिनिंग कशी करायची ते तुम्हाला सांगते। थोडंसं पॅन गरम करायचं आहे, गरम पॅन झालं की हळूहळू त्यावरती थोडंसं तेल यायला लागतं, म्हणजे अशा प्रकारे ऑइली पदार्थ बाहेर पडायला लागतो। ते ऑइल आपल्याला एका पिठाच्या गोळ्याच्या मदतीने अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे। तर हे ऑइल जे आहे ते पिठामध्ये आपोआप शोषलं जातं आणि यावरती जेवढं तुम्ही पीठ फिरवत राहाल तेवढं ते पिठामध्ये अशा प्रकारे पिवळसर असा थर निघतो, कारण यामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण बनवलेले असतात। त्यामुळे हळदीचा, तिखटाचा, मसाल्याचा लेअर यामध्ये आपोआप शिरलेला असतो किंवा यामध्ये बसलेला असतो। तर हा जो पदार्थ आहे हा जर आपल्या हळूहळू करून पदार्थांसोबत, आपण बनवलेल्या पदार्थांसोबत आपल्या आहारात गेला तर आपल्याला आपले आरोग्य खराब होण्याची भरपूर दाट शक्यता असते। त्यामुळे या तव्याचं किंवा या पॅनचं, कढईचं अशा प्रकारे डीप क्लिनिंग नक्की करून घ्या। आणि ज्यावेळी आपण चपाती बनवतो यामध्ये किंवा अशा प्रकारचे नॉनस्टिकचे पॅन असतील तर पॅनमध्ये आपण चपाती बनवतो किंवा पदार्थ कुठलेही बनवतो तर त्यावेळी सुरुवातीला अशा प्रकारे डीप क्लिनिंग केली की मग हा जो खराब लेअर असतो किंवा खराब थर असतो हा निघून जातो। त्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे। पाणी गरम झालं किंवा उकळायला लागलं की त्यामध्ये पाव चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे। खायच्या सोड्याने बऱ्याच वस्तूंची डीप क्लिनिंग करता येते, तुम्हालाही माहीत असेल, मी भरपूर व्हिडिओजमध्ये शेअर केलेला आहे। त्यामुळे इथे मी खायचा सोडा टाकल्यानंतर 2-3 मिनिट यामध्ये पाणी असंच ठेवलं आणि त्या खायच्या सोड्यामुळे यावरती असलेला भरपूर जास्त लेअर होता तो मी प्लेन स्क्रबरच्या मदतीने घासून घेतला आणि तो लेअर या पाण्यासकट निघून गेलेला आहे। एका बाउलमध्ये हे पाणी मी तुम्हाला काढून दाखवलं, भरपूर खराब असं पाणी निघून गेलेलं आहे आणि या सोड्यासोबत यामध्ये असलेले जे काही बॅक्टेरियाज होते ते सुद्धा यामधून निघून गेलेले आहे। त्यानंतर प्लेन स्क्रबरच्या मदतीने मी याला, जसं आपण रेग्युलर एखाद्या
भांडे घासण्याच्या साबणाने किंवा लिक्विडने याला घासून घेतो तसंच मी घासून घेतलं आणि तवा धुवून घेतला। त्यानंतर पॅन हा अशा प्रकारचा दिसत आहे, तुम्ही बघितलेला आहे। त्या पुढची टिप आपण बघतोय ती म्हणजे अशा प्रकारच्या घरामध्ये पडलेल्या हिंगच्या ज्या डब्या असतात, तर या डब्या छोट्या असतात दिसायला पण भरपूर कामाच्या असतात। तुम्ही या डब्या जर फेकून देत असाल तर यापुढे कधीही फेकून देणार नाही जर ही ट्रिक तुम्ही बघितली। इथे मी घेतलेल्या आहेत स्टेपलरच्या पिना। या स्टेपलरच्या पिना जर आपण व्यवस्थित नाही ठेवल्या तर इकडे तिकडे पडून राहतात आणि बरेच दिवस या संपतही नाहीत, कारण याचे बॉक्स मोठे मोठे असतात। आपण जेव्हा घेऊन येतो तेव्हा एकदाच आणल्या आणि सगळ्या संपल्या असं होत नाही, काही पिना शिल्लक राहतात आणि या पिना जर त्याच बॉक्समध्ये ठेवल्या तर तो बॉक्स जो असतो तो कागदाचा असतो आणि लवकरच खराब देखील होतो। त्यामुळे या पिना तशाच राहतात आणि या पिना जर व्यवस्थित ठेवायच्या असतील आणि लॉंग टाईमसाठी आपल्याला ह्या टिकवून ठेवायच्या असतील किंवा व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी बॉक्स हवा असेल तर हा हिंगचा बॉक्स आहे किंवा ही बरणी आहे छोटीशी, याचा वापर करून आपण आपल्या ज्या स्टेपलरच्या पिना आहेत त्या व्यवस्थित सिक्युअर ठेवू शकतो आणि अशा प्रकारे आपण लहान मुलांपासून सुद्धा या दूर ठेवू शकतो। नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल अशी आशा करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या। पुढच्या काही टिप्स आहेत त्या सुद्धा पूर्ण कंटिन्यू बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जर आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या। पुढच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला मग आपण पुढची टिप बघतोय ती म्हणजे अशा प्रकारे किचन असतात आपल्याकडे आणि हे किचन जे असतात ते थोडेफार खडबडीत असतातच। तर माझ्याकडे इथे जे किचन आहे ते पूर्णपणे अशा प्रकारचं आहे खडबडीत आणि यावरती मी माझ्याकडे असलेल्या खराब झालेल्या ज्या कात्र्या होत्या त्याला धार लावून घेते। तुमच्याकडे सुद्धा घरामध्ये पडलेल्या काही कात्र्या असतील खराब तर त्या आताच बाहेर काढा आणि चावीचं जे तुमचं किचन असेल म्हणजे अशा प्रकारचं कीला लावलेलं जे किचन असतं तर त्यावरती अशा प्रकारे घासून घ्या। तर ह्या कात्रीवरती हे अशा खरबडीत भाग जो आहे तो घासला गेला की लगेचच कात्रीला धार येते आणि जेव्हा आपण ही किचन अशा प्रकारे कात्रीवर घासतो ना तेव्हा भरपूर धार लागली जाते कात्रीला आणि कात्री खराब झाली म्हणून जी आपण नवीन कात्री घेण्यासाठी पैसे वेस्ट जाणार होते आपले ते सुद्धा वाचतात आणि इथे आपली पैशांची बचत होते। प्रत्येकच गृहिणीला उपयोगी ठरणारी ही टिप आहे, नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडली असेल अशी आशा करते। तर इथे माझ्या कात्रीला भरपूर छान अशी धार लागलेली आहे, याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि इथे बघू शकता अशा प्रकारे धार आणण्यासाठी मी किचनला अशा प्रकारे कात्रीवरती पूर्ण घासून घेतले। दोन्ही बाजूंनी याला धार आलेली आहे आणि जुन्या खराब कात्र्या होत्या माझ्याकडच्या दोन्हीही आता व्यवस्थित रिपेअर झालेल्या आहेत। तर या रिपेअर करण्यासाठी आपल्याला घरातल्याच वस्तूंचा वापर करायचा आहे, फक्त व्यवस्थित आपण त्याचा वापर केला की भरपूर आपल्याला पैशांची सुद्धा आणि वेळेची सुद्धा बचत करता येते। जर कात्री व्यवस्थित असेल तर वेळेत कामं होतात आणि आपल्याला थोड्याशा कामासाठी भरपूर वेळ वाया घालवावा लागत नाही। काहीही कट करायला गेलं तरी ह्या कात्रीने अजिबात कट होत नव्हतं आणि आता मी तुम्हाला परत या कात्रीने एक कागद कट करून दाखवते। किती शार्प कात्री झालेली आहे बघू शकता। अशा प्रकारे व्यवस्थित याने सगळं काही कट होतंय। तर इथे मी आता कागद कट करून दाखवलेला आहे आणि हा व्यवस्थित इथे कट सुद्धा झालाय। तर इथे अशा प्रकारे कात्री जी आहे ती अशी छान धार लावून तयार आहे। पुढची टिप आपण बघतोय ती आहे इनोच्या रिलेटेड। इनोचा वापर आपण घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो। इडलीसाठी सुद्धा इडलीच्या बॅटरमध्ये आपण इनो टाकत असतो। इन्स्टंट कुठल्या गोष्टी आपण बनवत असतो तर त्यामध्ये देखील या इनोचा वापर आपण करतच असतो। पण त्यासोबतच ॲसिडिटी झाल्यानंतर सुद्धा आपण इनोचा वापर करतो, पण बऱ्याचदा पूर्णच इनो वापरला जातो असं अजिबात होत नाही, कारण आपल्याला हवा असतो चुटकीभर इनो आणि तेवढ्यासाठीच आपण पूर्ण पॅकेट फोडलं आणि ते वाया घालवलं तर आपल्याला सुद्धा इथे पैशाचं नुकसानच होतं। त्यामुळे आपण पूर्ण इनोचं पॅकेट फोडून अर्धा वापरला आणि अर्धा तसंच ठेवला तर त्यामधून सुद्धा ते बऱ्याचदा हवा बाहेर जाते किंवा हवा आतमध्ये जाते त्यामध्ये आणि पूर्ण इनो खराब होतो। त्याचा इफेक्ट पुन्हा दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा वापर करतो त्याचा तेवढा होत नाही आणि त्यामुळे मग पूर्णच्या पूर्ण इनोचं पॅकेट खराबच होतं। तसं होऊ नये म्हणून आपल्याला एक सोपी अशी ट्रिक वापरायची आहे। जर इनो आपल्याला थोडासाच लागणार असेल तर आपण याला होल सुद्धा छोटंसंच करायचं आणि याला होल करण्यासाठी मी इथे वापरलेला आहे नेल कटर। तर नेल कटरच्या मदतीने अशा प्रकारे मी एक छोटंसं होल करून घेतलंय आणि दोन्ही बाजूला हे होल होऊ दिलं नाही मी, तर एकाच लेअरवरती हे होल केलेलं आहे। बघू शकता छोट्याशा होलमधून मला हवा तेवढा इनो मी काढून घेतला आणि जे होल आहे त्याला क्लोज करण्यासाठी मी इथे वापरणार आहे चिकटपट्टी, कारण चिकटपट्टी आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात असते। तर याला छोटासा चिकटपट्टीचा तुकडा लावला की परत एकदा हवाबंद अशी ही पॅकेट होणार आहे आणि यामध्ये अजिबात हवा जाणार नाही। हवा गेली नाही तर आपला इनो सुद्धा खराब होणार नाही। इनो खराब होऊ नये म्हणूनच तो हवाबंद पॅकेटमध्ये असा व्यवस्थित पॅक केलेला असतो आणि पुन्हा एकदा हे पॅकेट
हवा बंदच होणार आहे। बघू शकता अशा प्रकारे इनो जे आहे त्याची पॉवर कमी होऊ नये म्हणून आपण पुन्हा एकदा त्याला हवा बंद केले। अशा प्रकारे चिकटपट्टी लावली की मग हे इनो पुन्हा एकदा तुम्हाला वापरता येईल, कधीही वापरू शकता। यामधला जेवढा हवा तेवढा इनो तुम्हाला काढता येईल आणि वापरता येईल। चिकटपट्टी काढली की त्याच होलमधून इनो पुन्हा एकदा बाहेर येईल। इनोचं पॅकेट कुठेही पडलं किंवा अशा प्रकारे कितीही आपण याला हलवलं तर यामधून अजिबात इनो बाहेर पडत नाही। तुम्हाला एकदा मी दाखवते। अशा प्रकारे इनोचे पॅकेट मी कितीही हलवलं तरी बाहेर अजिबात यामधून इनो पडलेला नाही, म्हणजेच अगदी हे हवाबंद आता तयार झालेलं आहे। पुढची आपण टीप बघतोय ती म्हणजे जुन्या चार्जरचे वायर घरामध्ये भरपूर पडलेले असतात आणि त्याचा वापर कसा करायचा हे मात्र आपल्याला ठाऊक नसतं। त्यामुळे आपण या चार्जरचा वापर जर व्यवस्थित पद्धतीने केला तर टाकाऊ वस्तूपासून बऱ्याच टिकाऊ वस्तू आपल्याला बनवता येतात। त्या वस्तूंचा वापर करून पैशांची बचत देखील करता येते। चला मग बघूया याचा वापर कसा करायचा ते। आता मी घेतलेला आहे इथे खराटा आणि हा खराटा आपल्याला झाडून काढण्यासाठी व्यवस्थित आपण ठेवलेला असतो। पण काय होतं की हा लवकरच खराब होतो। खराब होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचे, घरातले चार्जरचे वायर किंवा मग हेडफोनचे वायर असतात ते घ्यायचे आहे। इथे मी चार्जरचं वायर न घेता हेडफोनचं घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे सध्या हेडफोनचं वायरच खराब झालेलं होतं आणि मग ते वापरलेलं आहे। तर बघू शकता इथे मी आता हे वायर असं व्यवस्थित गुंडाळून घेतलेलं आहे। सुरुवातीला हे वायर गुंडाळत असताना एक अशा प्रकारे नॉट लावलेली आहे सुरुवातीला मी, आणि ती नॉट बांधल्यानंतर पुढचं वायर जे रिमेनिंग होतं ते पूर्ण असं गुंडाळून घेतलेलं आहे, जेणेकरून हा खराटा व्यवस्थित पॅक होईल आणि आपल्याला याची मूठसुद्धा मोठीच्या मोठी मिळेल। अशा प्रकारे हे व्यवस्थित जास्त जागेपर्यंत आपण याला असं गुंडाळून घेतलं ना वायर, तर मग जास्त काड्या याच्या इकडे तिकडे पसरल्या जात नाहीत आणि हा खराटा लवकर खराब होत नाही। अशा प्रकारे इथे आपल्याला हे जास्त बांधून घ्यायचं आहे। असं बांधल्यामुळे काय होणार आहे तर याच्या ज्या काड्या आहेत त्या इकडे तिकडे जास्त पसरल्या जात नाहीत आणि आपला खराटा सुद्धा जास्त स्प्रेड न होता एकाच जागी व्यवस्थित राहतो आणि याची मूठ व्यवस्थित असली की मग हा खराटा व्यवस्थित चालतो आणि आपल्याकडे इकडे तिकडे काड्या याच्या पसरल्या गेल्या की लवकरच अर्थातच खराटा खराब होतो। आणि असं होऊ नये म्हणूनच आपल्याला इथे याची मूठ जी आहे ती छान अशी तयार करून घ्यायची आहे। बघू शकता इथे आपल्या या वायरने किती कमाल केलेली आहे। लगेचच हा खराटा कधीच खराब होणार नाही, जास्तीत जास्त दिवस चालणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही ट्रिक नक्की आवडली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जर वायर खराब झाले असतील आणि ते तसेच पडून असतील तर त्याचा वापर करून बघा, नक्कीच उपयोगी पडणारी ट्रिक आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला जरासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।